ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह मोदींवर सुद्धा टीका केलेली आहे। मोदींची गॅरंटी हा शब्द फोल आहे, फक्त माणसं फोडणं हा एकच उद्योग भाजपकडे आहे, अशी टीका सुद्धा सुषमा अंधारे यांनी केली आहे। तर इलेक्ट्रिकल बॉन्डच्या घोटाळ्यातून आलेल्या पैशानं भाजप आमदार खासदारांची खरेदी करतायत, असा घणाघाती आरोप सुद्धा अंधारे यांनी यावेळी केलाय। हे तेच देवेंद्रजी आहे जे आधी आरोप करतात, कधी किरीट सोमय्यांच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करतात आणि तो माणूस भाजपात आला की नंतर गोडवे गातात। या सगळ्यांचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना किंवा एकूण भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता येत नाही आहे, त्यामुळे फक्त आणि फक्त माणसं फोडणे एवढा एकच उद्योग त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला आहे। याचाच अर्थ मोदीची गॅरंटी वगैरे शब्द फोल आहे। इलेक्ट्रल बॉन्ड असेल किंवा इथले जे वेगवेगळे आत्तापर्यंतचे स्कॅम आहेत, या सगळ्या स्कॅमवर मोदीजींनी अजूनही नीटची समाधानकारक उत्तरं दिलेले नाहीत। उलट इलेक्ट्रल बॉन्डसारखा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्या भाजपाने केला, त्याच घोटाळ्यातनं आलेल्या पैशात आमदार खासदारांची जी खरेदी विक्री चालू आहे, ही खरेदी विक्री महाराष्ट्राची जनताही आणि संबंध भारतही अजिबात सहन करणार नाही।